मकर संक्रांती 2026. यंदाची मकर संक्रांती कधी आहे? संक्रांत कशावर आली आहे? कोणत्या गोष्टी कराव्यात? हे सर्व काही आपण एकाच व्हिडिओत पाहणार आहोत. संक्रांती या शब्दाचा शब्दशः अर्थ संक्रमण किंवा गती असा होतो. संक्रांती म्हणजेच बदल, म्हणजेच सूर्याचे धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणे. वैदिक समाजात हा दिवस पवित्र मानला जातो, कारण सूर्य हा उत्तरेकडे आपला मार्ग सुरू करतो. या बदलामुळे सकारात्मकता, अधिक प्रकाश, आध्यात्मिक वाढ तसेच नवीन ऊर्जा आणते. या दिवसापासूनच दिवस मोठा व रात्र लहान होते. हा सण आपल्याला निसर्गाच्या चक्राची आणि मनुष्याला सूर्यावर अवलंबून राहण्याची आठवण करून देतो. यंदाच्या 2026ची मकर संक्रांती ही विशेष फळ देणारी आहे, कारण या दिवशी संक्रांती व षटशिला एकादशी ही एकाच वेळी आली आहे आणि हा दुर्मिळ योग तब्बल 23 वर्षांनी जुळून आला आहे. म्हणूनच या दिवशी सूर्यदेव व भगवान विष्णूंची पूजा करणे अत्यंत फलदायी ठरेल. यंदा पौष महिन्यातील मकर संक्रांती ही बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी आहे. तर या दिवशी स्नानदानासाठी पुण्यकाळ हा दुपारी 3:13 ते संध्याकाळी 5:45 असेल. तब्बल 2 तास 32 मिनिटांचा हा कालावधी योग्य असेल. तर महापुण्यकाळ हा 3:13 ते 4:58 असेल. म्हणजेच 1 तास 45 मिनिटांचा हा कालावधी स्नान, दान व पूजा करण्यासाठी सर्वोत्तम असेल. प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचे स्वरूप हे बदलत असतं व यावर्षी देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन हा घोडा आहे. देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे, त्यामुळे या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करू नये. लक्षात घ्या, हा रंग फक्त कपड्याशी संबंधित आहे, इतर वस्तूसाठी नाही. तसेच देवीच्या हातात गदा आहे व तिने केशराचा टिळा लावलेला आहे आणि वयाने ती कुमारिका असून ती बसलेली आहे. वासाकरता तिने चाफ्याचे फूल हातात घेतले आहे आणि ती पायस भक्षण करीत आहे. आणि म्हणूनच या दिवशी दूध किंवा दुधापासून बनविलेले पदार्थ वर्जित आहेत. संक्रांत देवीचे स्वरूप हे सर्प जातीचे आहे व तिचे नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व तिचे मुख हे वायव्य दिशेला आहे. असे साधारण संक्रांती देवीचे स्वरूप आहे. तसेच मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी पवित्र स्नान आणि दान करावे असं शास्त्र सांगतं. स्नान आणि दान हे पवित्रता आणि सात्विकतेचे प्रतीक आहे. स्नान करताना आवर्जून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे, कारण मकर राशीत प्रवेश करणारा सूर्य हा आपल्या सूर्यकिरणांद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करणारी सूर्याची ऊर्जा वाढवितो. या मकर संक्रांतीच्या तशा अनेक कथा प्रचलित आहेत. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी शंकरासूर नावाचा राक्षस होऊन गेला, ज्याने पृथ्वीवर दहशत माजली होती व या शंकरासुराचा नाश करण्यासाठी मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी देवी संक्रांतीने पृथ्वीवर अवतरण केले आणि या शंकरासूर राक्षसाचा पराभव केला. या मकर संक्रांतीची आणखी एक मनमोहक कथा आहे, जिथे महाभारतातील भीष्म पितामह यांना एक उल्लेखनीय देणगी मिळाली होती, ज्यामुळे त्यांना स्वतःच्या मृत्यूचा वेळ निवडण्याची संधी मिळाली. कुरुक्षेत्र युद्धानंतर गंभीर जखमी झालेले आणि बाणांच्या शय्येवर झोपलेले भीष्म पितामह हे उत्तरायण म्हणजेच मकर संक्रांतीच्या शुभ क्षणाची धीराने वाट पाहत होते, जेणेकरून त्यांची या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होईल. आख्यायिका अशीही आहे की या काळात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींना जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळते. हिंदू पौराणिक शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी भगवान सूर्य आणि शनिदेवाची भेट होते, ज्याला सूर्य राशीचा स्वामी ग्रह म्हणून ओळखले जाते. मान्यतेनुसार त्यांचे नाते हे अनेक फरकांमुळे आव्हानांनी भरलेले होते. भगवान सूर्यांची त्यांच्या पुत्राला भेट ही त्यांच्या मजबूत बंधनाच्या आनंददायी उत्सवाचे प्रतीक आहे, जे कोणत्याही मतभेदांना न जुमानता त्यांच्या नात्याचे सौंदर्य दर्शविते. मकर संक्रांती हा एक आनंददायी सण आहे, जिथे लोक गोड पदार्थाचा आस्वाद घेतात
त्यातील एक प्रमुख परंपरा म्हणजे तीळ आणि गूळ यांची देवाणघेवाण, जे मित्र आणि कुटुंबातील एकता, प्रेम आणि सद्भावना यांचे प्रतीक आहे. मकर संक्रांतीच्या उत्सवात अन्नाची भूमिकाही महत्त्वाची असते. हा सण गोड पदार्थावर भर देतो. तिळगुळ घ्या, गोड बोला हे वाक्य या सणाच्या एकतेचे आणि इतरांसोबतचे त्यांचे बंध मजबूत करण्याची आठवण करून देते. गुळापासून बनविलेले तिळाचे लाडू हे उबदारपणा आणि एकतेचे प्रतीक आहे. हे पदार्थ केवळ उत्सवात चव आणत नाहीत, तर त्यांच्या आरोग्यदायी फायद्यांसाठी देखील ओळखले जातात.